सकारात्मकता व जगण्याची अद्वितीय इच्छाशक्ती आपण साजरी करतो। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण मंगलमय अशा धन्वंतरी स्तवन व पूजनासाठी करणार आहोत। कृपया सर्व मान्यवरांनी धन्वंतरी पूजन करावे। सर्वांनी धन्वंतरी स्तवनासाठी उभे राहावे। नमामि धन्वन्तरिवादिदेवं सुरासुरैर्वन्दित पादपङ्कजम् लोके जरार भयमृत्युनाशनं दातारमीशं विविधौषधीना शङ्खं चक्रं जलौकां दधदममृतघटं चारुदोभिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिर्द्यांशुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रम् कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसत् चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवन प्रौढदावाग्नि नीलं वन्दे धन्वन्तरिं वन्दे धन्वन्तरिं वन्दे धन्वन्तरिं। सर्व मान्यवरांनी कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे। यापुढे कॅन्सर सर्व्हायव्हर डे साजरा करण्यामागील भूमिका सांगण्यासाठी मी ICTRCच्या डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर विनीता देशमुख मॅडम यांना आमंत्रित करते। भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट संचालित इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटरच्या एकूण इतिहासातला हा यंदाचं वर्ष हे फार महत्त्वपूर्ण वर्ष आहे। कारण 1994 मध्ये परमपूज्य प्रभाकर केशव सरदेशमुख महाराज, सरदेशमुख सर आणि डॉक्टर अरविंद कुलकर्णी या 3 नामवंत कॅन्सर तज्ज्ञांनी आयुर्वेदातील आणि ॲलोपॅथीतल्या 1994 मध्ये हा प्रकल्प सुरू करण्याचा निश्चय केला आणि हा प्रकल्प वाघोली आणि मुंबई येथे सुरू झाला। त्याच्या आधी 1986 पासून या तिघांमध्ये या प्रकल्प सुरू करण्याबाबत प्रदीर्घ चर्चा आणि निश्चिती काय करायचं याबाबतची निश्चिती झाली होती। आणि सरदेशमुख महाराजांनी 1994 मध्ये म्हणजे 30 वर्षापूर्वी जेव्हा आयुर्वेदालाही फार मोठं स्थान जगात नव्हतं आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर आयुर्वेद काम करू शकेल यावर कोणाचा विश्वास नव्हता, त्यावेळी दूरदृष्टी ठेवून हा प्रकल्प सुरू केला। मुख्यतः या प्रकल्पाची उद्दिष्ट हीच होती की किमोथेरपी रेडिएशनचे साईड इफेक्ट्स आहेत ते कॅन्सर रुग्णांना सुसह्य व्हावे, त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता चांगली राहावी आणि सर्व्हायव्हल वाढावं। ह्यातला हा जो तिसरा मुद्दा आहे की सर्व्हायव्हल वाढावं, या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे। भारतभरात आणि जगभरात जून महिन्यातला पहिला रविवार हा कॅन्सर सर्व्हायव्हर डे म्हणून साजरा केला जातो आणि आपल्या संस्थेतही 1918 पासून आपण प्रतिवर्षी कॅन्सर सर्व्हायव्हर डे साठी सर्व कॅन्सर सर्व्हायव्हरना एकत्र येण्यासाठी एक कार्यक्रम साजरा करतो। गेल्या 3 वेळा जेव्हा आपण कॅन्सर सर्व्हायव्हर डे साजरा केला त्यावेळी आपण स्टोरीज ऑफ कॅन्सर सर्व्हायव्हर असं एक पुस्तक प्रसिद्ध केलं की ज्याची पहिली आणि दुसरी आवृत्ती निघाली आणि त्यामध्ये कमीत कमी 200 कॅन्सर योद्धे की ज्यांनी ॲलोपॅथिक ट्रीटमेंटच्या जोडीला आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली आहे आणि त्यांचा असाध्य असा आजार जो आहे त्यावर त्यांनी मात केलेली आहे अशांचे स्वतःच्या शब्दात अनुभव आणि त्यांची शास्त्रीय माहिती यांचं संकलन या पुस्तकांमध्ये आहे।
गेल्या वर्षी आपण जो कॅन्सर सर्व्हायव्हर डे साजरा केला त्यावेळी पुस्तक स्वरूपामध्ये अशा पद्धतीचे माहिती न करता युगानुरूप आपण एक कॅन्सर सर्व्हायव्हरची एक स्टोरी किंवा अशा एकूण 17 कॅन्सर सर्व्हायव्हरची एक यूट्यूबवर आपण एक मुलाखत किंवा त्यांचं स्वतःचे अनुभव अशा स्वरूपामध्ये आपण प्रदर्शित किंवा प्रकाशित केली होती. यंदा आपण जो कॅन्सर सर्व्हायव्हर डे साजरा करत आहोत त्यात आपण एक अभिनव प्रयोग करणार आहोत आणि तो म्हणजे गेले 30 वर्ष महाराजांनी हा प्रकल्प सुरू केला तेव्हापासून आयुर्वेदामध्ये कॅन्सरची चिकित्सा म्हणजे केवळ औषधं देणं नाही तर औषधांच्या जोडीला पंचकर्म चिकित्सा, आहार चिकित्सा, त्यांचं मनोबल चांगलं करण्यासाठी समुपदेशन अशी सर्वांगीण चिकित्सा म्हणजेच आयुर्वेदिक चिकित्सा आहे. हे महाराजांनी तेव्हापासूनच सुरू केलं होतं आणि त्यावेळीपासून महाराजांनी रुग्णांसाठी काही नवीन नवीन आहारीय पदार्थ किंवा ह्याचं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर त्यांची आपल्या वाघोलीमध्ये निर्मिती अशी ही सुरू केली होती. आणि प्रभाताई गोडबोले की ज्या महाराजांच्या शिष्य आहेत, स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, त्यांनी हा महाराजांचा जो प्रकल्प होता किंवा त्यांचा हा जो उद्देश होता तो पुढे नेला आणि गेल्या 30 वर्षापासून प्रभाताई आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक उत्पादनं, आहारीय उत्पादनं तयार करत आहेत आणि जी कॅन्सर रुग्णांना फार महत्त्वाची आहेत. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळे या अवस्थेतून गेला आहात. किमोथेरपी रेडिएशनच्या काळामध्ये खाण्याची इच्छा नसते, मग अशा वेळी खायचं काय असा जो प्रश्न असतो त्यासाठी विविध ऑप्शन्स आयुर्वेदातले जे आहेत की जे लघु आहेत, पचायला हलके आहेत परंतु नरिशस म्हणजे पोषण करणारे आहेत, अशा अनेक ऑप्शन्स प्रभाताईंनी निर्माण केलेत आणि आत्तापर्यंत असे 15 ऑप्शन्स आपल्याकडे आहेत की जे आपण आपल्या संस्थेमध्ये ठेवले आहेत. त्यांना आत्ता आपल्याला यावर्षी फसाई ही मान्यताही मिळालेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की किमोथेरपीच्या काळामध्ये रुग्णांमध्ये त्वचा काळी होते किंवा कॉस्मेटिक प्रॉब्लेम्स खूप असतात. तर ह्या कॉस्मेटिक प्रॉब्लेम्ससाठी आपल्याकडच्या डॉक्टर सुश्रुत सरांनी आणि त्यांच्या टीमने, महाविद्यालयातल्या टीमने वेगवेगळी आयुर्वेदिक कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स तयार केलेली आहेत. तर अशा ह्या सगळ्या कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सचं आणि आहारीय उत्पादनाचं आपण आज या निमित्ताने एक आजचे आपले जे मान्यवर आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन करणार आहोत. तर मी जास्त वेळ न घेता डॉक्टर भाग्यश्री मॅडमना सांगते की ह्या पुढचा कार्यक्रमाचं त्यांनी संचालन करावं. धन्यवाद मॅडम. आजच्या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री सुहास मापारी सर लाभले आहेत. मी डॉक्टर सुश्रुत सरदेशमुख सरांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा अल्पपरिचय करून द्यावा. नमस्कार, सुप्रभात. सर्वप्रथम मी आपले आजचे प्रमुख पाहुणे पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी माननीय श्री सुहासजी मापारी यांचं स्वागत करतो. सरांचं बेसिक जे आहे ते सायन्स आणि टेक्नॉलॉजी याच्यामधला खूप चांगला अभ्यास आणि त्यांची सगळी पार्श्वभूमी असून ऑस्ट्रेलियासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन सरांनी चांगल्या विषयांवर आजपर्यंत अनुभव ट्रेनिंग घेऊन आज परत ते आपल्याला पुण्याला, मला असं वाटतं आज अभिमानाची गोष्ट आहे की वेगवेगळ्या विषयांवर जनसेवेसाठी लाभलेले आहेत. सरांचा आयुर्वेदातला खूप चांगला रस असून सरांच्या घरातही आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यामुळे सरांचा आयुर्वेदाचा परिचय निकटचा आहे. आयुर्वेद, योग, त्याचबरोबर आपण ज्याला आजचं तंत्रज्ञान या सगळ्याबद्दल एक चांगली माहिती आणि त्याला प्रोत्साहन देण्याचा सरांचा स्वभाव आहे. आणि त्याच्याबरोबर कुठल्याही चांगल्या कारणासाठी स्वतःहून धावून जाऊन मदत करण्याची वृत्ती मला ही आवर्जून सांगायला लागते. कारण प्रतिष्ठित पदावर अनेक लोक असतात, पण पदावर असताना चांगल्या कामासाठी धावून जाऊन काम करण्याची वृत्ती खूप कमी लोकांमध्ये दिसून येते. त्यातले मला आवर्जून इथे सांगायला आवडेल की सर हे एक आहेत. आम्ही काही सांगायच्या आधी सर सरदेशमुख सरांना कायम विचारतात, सर संस्थेला काय मदत हवी आहे ती सांगा. आणि त्या पद्धतीने वेळोवेळी सर नेहमी विचारतात, त्या पद्धतीने लोकांना इथे येऊन मदत करायला सांगतात. आज अनौपचारिक आणि औपचारिक अशा दोन्ही दृष्टिकोनातनं अशा एका चांगल्या प्रतिष्ठित समाजसेवेत आणि आज लोकप्रतिनिधी म्हणून आज अपर जिल्हाधिकारी या प्रतिष्ठित पदावर बसलेल्या असलेल्या सुहास मापारी सरांना मी विचारतात क्षणी त्यांनी मला दुसऱ्या मिनिटाला सांगितलं, सुश्रुत नक्की येणार. मग त्यांनी विलंबही न घेता या कारणासाठी त्यांचं, आपल्याला माहिती आहे की अपर जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी हे कार्यालय कसं असतं आणि तिथे किती कामाचा मोठा व्याप असतो आणि अनेक वेगवेगळ्या विषयांचा असतो. असं असूनही काहीही विलंब न घेता, दिवस पण कुठलाही नाही, तो आपण म्हणालो रविवार, ते म्हणले येतो. मी सरांना मनापासून त्यासाठी धन्यवाद मानतो. आपल्या संस्थेतील इथे सर्व उपस्थित जे काय आज प्रतिनिधी आहेत, कर्मचारी आहेत
आणि आपण लांबून आलेले सर्व, मी कॅन्सर रुग्ण म्हणणार नाही आता, वॉरियर्स म्हणू, की ज्यांनी या लढ्याला अतिशय धीटपणे सामोरं जाऊन आज त्याला पराभूत करून आज आपण इथे चांगल्या पद्धतीने उपस्थित आहात. आपण हा खरा या संस्थेचा ॲसेट आहात. कारण डॉक्टर कितीही बोलेल, एखादा काउन्सिलर बोलेल, पण जेव्हा त्यातनं सर्वाईव्ह झालेला पेशंट स्वतः लोकांसमोर उभा राहतो, तर मला असं वाटतं सगळ्यात मोठी पावती ती आहे. मी एकच मिनटं अजून घेईन सर. आपल्याकडे काही वर्षांपूर्वी मुंबईला आपण एक कॅम्प ऑर्गनाईज केला होता. अतिशय भारतातले ख्यातनाम वैद्य श्रीरामजी शर्मा, आता ते आपल्याकडे इथे ते हयात नाहीत, पण त्यांच्या स्मृतिप्राणार्थ सरांनी कॅम्प घेतला आणि आयुर्वेदाचे जे डायरेक्टर होते त्यावेळेसचे, त्यांनी जे सेक्रेटरी होते आयुषचे, त्यांना एवढंच विचारले, कॅम्प आहे तिथे आपण जाऊ. कॅम्पला आल्यानंतर समोर पेशंट्स बसले असल्यानंतर त्या सेक्रेटरीने विचारलं, पेशंट कुठे आहेत? तर सर म्हणाले, हे सगळे पेशंट्स आहेत. ते म्हणजे वाटतच नाहीत तुमच्याकडे की हे पेशंट्स आहेत म्हणून. इतकी चांगली आज जीवनशैली किंवा आपण ज्याला म्हणू स्वास्थ्य पेशंट्सचं राहतं आहे आणि पेशंट्सचे त्याच्यामागे खूप कष्ट आणि सगळ्यात मेन म्हणजे विश्वास आहे आयुर्वेदावर आणि सरदेशमुख सरांवर. आणि त्या एका बघण्यावर आणि त्या कॅम्पवर त्यांनी सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी दिल्लीतनं आज आपल्याला त्यास पूर्ण सगळी मदत केली. मी परत एकदा माननीय अपर जिल्हाधिकारी श्री सुहासजी मापारी यांचं स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी ICTRCचे डायरेक्टर डॉक्टर सदानंद सरदेशमुख सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करावा. आजच्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आपण शाल देऊन आणि एक नॅपकिनचा बुके देऊन पर्यावरणाची दक्षता लक्षात घेता आणि एक गुळवेलीचं छोटं रोपटं देऊन स्वागत करणार आहोत. यानंतर डॉक्टर विनीता देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे एक फसाय मान्यता प्राप्त ऑर्गॅनिक फूड, ज्यात कॅन्सर रुग्णांसाठी अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि ऑर्गॅनिक प्रकारे तयार केलेल्या फूड्सचं किट तयार केलं आहे. या किटचं उद्घाटन आणि किटची एक माहिती पुस्तिका आहे छोटी, ज्याच्यात त्याच्याविषयी सगळी माहिती आहे, त्याचं अनावरण, या दोन्ही गोष्टी आपण आज प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करणार आहोत. मी माननीय प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी किटचे उद्घाटन करावे. नाही ओपन होईल. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात धन्यवाद सर. माननीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते किटचे अनावरण झाले आहे. आज या निमित्ताने इनॉग्रेशन झालेलं हे ऑर्गॅनिक फूड किट
आपण माननीय प्रमुख अध्यक्षांना भेट म्हणून देणार आहोत. मी माननीय प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी या किटसाठी म्हणून डॉक्टर प्रभाताई गोडबोले यांचा सत्कार करावा. रुग्णानुभव सत्राकडे वळूयात. कॅन्सर म्हणजे आयुष्यातील पूर्णविराम नाही, स्वल्पविराम आहे हे सिद्ध केलेले अनेक कॅन्सर योद्धे आज आपल्यामध्ये आहेत. केअर डॉक्टर्स त्या रुग्णांची आधी शास्त्रीय माहिती देतील आणि मग रुग्णानुभव आपण सांगू. सर्वप्रथम मी सौ माधुरी वनप यांची माहिती देण्यासाठी सुचिता वैद्य आणि 1996 पासून हे आपल्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत. तर या ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंट आहेत आणि ह्यांच्या आजाराचं निदान जे झालं आहे ते एप्रिल 1996 मध्ये झालं आहे. आपल्या सेंटरला आयुर्वेदिक ट्रीटमेंट जी सुरू केली ती त्यांनी जुलै 1996 मध्ये सुरू केलेली आहे. आपल्याकडे येण्यापूर्वी त्यांची सर्जरी झालेली आणि त्यांनी किमोथेरपीचे 6 सायकल्स घेतलेले. त्याच्यापैकी फक्त पहिली सायकल त्यांनी आपल्याकडे येण्यापूर्वी घेतलेली, बाकीचे 5 सायकल ह्या आपल्या सेंटरला आल्यानंतर त्यांनी घेतलेल्या आहेत. शमन चिकित्सेबरोबरच म्हणजे पोटातल्या औषधांबरोबरच त्यांनी पंचकर्माचे पण एक 7 सेट घेतलेले आहेत. त्याच्यापैकी एकदा वमन घेतलंय आणि 6 बस्तीचे ट्रीटमेंट घेतलेले आहेत. या सगळ्याचा उपयोग म्हणून त्यांना किमोथेरपीचे साईड इफेक्ट जे आहेत ते अगदी कमीत कमी झालेले आहेत आणि त्यांचं जे सर्वायवल आहे टोटल ते साधारण 28 वर्षापर्यंतचं आत्ताचं आहे, ज्याच्यामध्ये रिकरन्स आपल्याला आढळून आलेला नाही आहे. अशा प्रकारे आजार बरा करण्यासाठी जितकी डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची असते तितकीच महत्त्वाची भूमिका ही पेशंटची पण असते. डॉक्टर जितके करेक्टली डायग्नोज करून ट्रीटमेंट देतात त्याच्याचबरोबर पेशंटनी पण ती किती विश्वासाने घेतलेली आहे. आणि ह्या पेशंट अशा आहेत आमच्या की त्यांनी वेळोवेळी आम्ही जेव्हा बोलवलं तेव्हा पंचकर्मासाठी आलेले आहेत, वेगवेगळ्या फॉलोअपसाठी आलेले आहेत. आणि मेन म्हणजे त्यांचं महत्त्वाची गोष्ट सांगायची मला म्हणजे त्यांचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी कॅन्सरसारख्या आजारावर आज 28 वर्ष झाली मात केलेली आहे आणि त्या एकदम आरोग्य व्यवस्थित जगत आहे त्यांचं. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी येऊन आपले अनुभव सांगावे. नमस्कार. उपस्थित सर्व श्रोते आणि सगळे मान्यवर आणि डॉक्टर सदानंद सरदेशमुख आणि बाकी इतर सर्व गुरुजनांना मी वंदन करून माझी थोडीशी माहिती सांगते. 1996 साली माझं जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा अशी मनामध्ये खूपच भीती होती की आता काय पुढे होणार वगैरे, अशा सगळ्या गोष्टींनी खूप त्रास होत होता. पण जेव्हा मला इथलं वाघोलीचं हे सेंटर समजलं आणि तिथे आम्ही यायला सुरुवात केली, म्हणजे असंच ओळखीतनं आम्हाला हे समजलं की इथे खूप चांगलं ट्रीटमेंट वगैरे मिळते आणि नवीनच सुरुवात झालेली आहे, तेव्हा आम्ही इथे यायला सुरुवात केली. मग सुरुवातीला मला औषधं वगैरे दिली गेली. मग त्याच्यानंतर 96-97 साली साधारण त्या वर्षामध्ये माझं पहिलं पंचकर्म इथे झालं. त्यानंतर औषधं मला बरेच दिवस चालू होती आणि नंतर
जेव्हा जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला पंचकर्माची खूप आवश्यकता आहे, तेव्हा तेव्हा मी इथे येऊन औषधोपचार घेतला. ज्या ज्या वेळेला मी पंचकर्म इथे घेतलं त्या वेळेला मला खूपच माझ्यामध्ये प्रगती झालेली मला आढळून आली. मानसिक शारीरिक स्वास्थ्य, मग इथून घरी गेल्यानंतर मी संपूर्ण दिवसभर काम करू शकत होते. बाकीच्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित हँडल करत होते आणि सगळंही व्यवस्थित सांभाळत होते. शिवाय मला जे काय करायचं होतं तेही मी माझा छंद जोपासत होते. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या खूप पॉझिटिव्ह झाल्या आणि पुढे खूप सकारात्मकता मला मिळाली आणि ह्याचा मला उपयोग असा झाला की आजही मी जरी असं मला असं वाटलं की आज आता मी थकले तरीसुद्धा पुढे उभं राहून किंवा औषधोपचार इथला घेण्यामुळे खूप उत्साह येऊन मी अजूनही दिवसभर कार्यरत राहू शकते. तर मला हे सांगायचं आहे की इथले सगळे जे डॉक्टर सदानंद सरदेशमुख आणि इथले सगळे जे मदत करणारे जे सगळे लोक आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानते. आज त्यांनी जे मला धीर दिला, त्यांनी जो मला दर खेपेला औषधांचा प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे मी जे सगळं करत गेले त्यामुळे मला आज इथे खूप चांगल्या व्यवस्थितपणे मी इथे नेहमी येऊ शकते, सगळं काम करू शकते. आणि शिवाय बाकी इतर सगळं म्हणजे परमेश्वराची कृपा, त्याच्यानंतर घरच्यांचे सगळ्यांचे प्रयत्न आणि इथे आल्यानंतर सुद्धा एक सकारात्मकता जी मिळते किंवा डॉक्टरांकडे पाहिल्यानंतर एक जे समाधान होतं त्याच्यामुळे पुष्कळ मला फायदा झालेला आहे. आणि असं सगळं असूनमुळे आता आजही मी या स्थितीला इतके व्यवस्थित आहे की आज मला थोडंसं जरी काही प्रॉब्लेम आला तरी मी इथे आधी फोन करते, विचारते. डॉक्टर विनिता मॅडम तर मला नेहमीच सहकार्य करत असतात. इथे आल्यानंतर कुणीच असं सगळ्यांची खूपच मदत होते मला, त्याच्यामुळे माझा आजार मी पूर्ण बरा करू शकले. त्यामुळे इथल्या सर्व स्टाफना, डॉक्टर सदानंद सरदेशमुख आणि त्यांच्या सर्व स्टाफना मी मनापासून त्यांचे आभार मानते. करिता मी ICTSच्या असिस्टंट डायरेक्टर डॉक्टर श्वेता गुजर मॅडम यांना बोलवते. यापुढे सौ नेहा चौबळ यांची माहिती सांगण्यासाठी गुजर मॅडम आल्या आहेत. अनिल गुणे यांची माहिती डॉक्टर श्वेता गुजर मॅडम सांगते. आपले पेशंट आहेत अनिल गुणे काका. गुणे काकांचं आत्ताचं वय 75 वर्ष आहे. आज थोडं पावसामुळे काकांना येता नाही आलं, पण त्यांचे चिरंजीव इथे आहेत, ते आपल्याला त्यांच्याबद्दलची माहिती सांगू शकतील. मी थोडीशी त्यांची इंट्रोडक्शन सांगते. डिसेंबर 2020 मध्ये अनिल गुणे काकांना एक ॲक्झिलरी लेफ्ट ॲक्झिलरीमध्ये एक छोटासा नोड आला, तर त्यांनी त्याच्यावर त्या आपल्या हॉस्पिटलला दाखवायला आले. आपण इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जे सेल्स असतात ते त्यांच्या ॲक्झिलामध्ये दिसले. पण आपण पेटस्किटी केल्यानंतर मात्र ब्रेस्टमध्ये कोणत्याही प्रकारचा लंप वगैरे दिसून आला नाही. पण त्यामुळे आपण इतर सगळ्या इन्व्हेस्टिगेशन IHC-वरनं एक डिसाईड केलं की प्रायमरी कदाचित जो रेअर आहे, मेल्समध्ये ब्रेस्ट कॅन्सर असणं खूप रेअर केस असते, अशा केसेसपैकी एक ते आहेत असं समजून आपण त्यांना ट्रीटमेंट दिली. तर ब्रेस्ट कॅन्सरचे जे प्रोटोकॉल्स असतात त्या पद्धतीने आपण किमोथेरपी, AC प्रोटोकॉल्स, 12 पॅक्ली सायकल्स अशा सगळ्या 16 सायकल्स त्यांना पूर्ण केल्या. सर्जरीचं एक ओपिनियन घेतलं, पण त्यांना सर्जरी कुठे करायची, कारण प्रायमरीज अननोन असल्यामुळे सर्जरी नाही केली, पण रेडिएशनने आपण त्यांना ट्रीट केलं. अशा प्रकारे 2021 मध्ये साधारणतः त्यांचं रेडिएशन, किमो ह्या सगळ्या ट्रीटमेंट पूर्ण झाल्या. त्यानंतर 3 वर्ष सतत आपण वर्षातून एकदा त्यांचा पेट स्कॅन करत होतो की जो नेहमी नॉर्मल येत होता. ह्या सगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्यांना आपल्याकडे गव्हर्नमेंटची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे, त्या योजनेअंतर्गत पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट या ट्रीटमेंट झाल्या त्यांच्या रेडिएशन, किमोथेरपीच्या सगळ्या सायकल्स. जेव्हा 2024 डिसेंबरमध्ये 4 वर्षानंतर आपण एक त्यांचा पेट स्कॅन केला, तेव्हा त्यांच्या स्टमकमध्ये एक छोटासा आपल्याला कुठेतरी गाठ दिसली, म्हणून त्या गाठीची एंडोस्कोपी पण आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये केली. हिस्टोपॅथ झाला आणि पुन्हा सेकंड प्रायमरी म्हणजे त्यांना पुन्हा CS स्टमक असा एक डायग्नोज झाला. त्याची पण आपल्याकडेच योजनेच्या अंतर्गत आपण सर्जरी केली. सर्जरीनंतर आत्ताचा जो स्कॅन, स्कोपी आहेत त्या सगळ्या नॉर्मल आहेत आणि काका आता एकदम व्यवस्थित आहेत. तर मी त्यांच्या मुलाला थोडीशी त्यांची माहिती द्यायला आपल्या सांगते.
नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित माझे मान्यवर, आज हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे की योद्धा म्हणून, पण योद्धासाठी जी रसद पुरवली जाते तो सलग 4 वर्षामध्ये संस्थेने क्षणोक्षणी आम्हाला मदत केलेली आहे आणि करत आहे. सन 2020 मध्ये जसं मॅडमनी सांगितलं, गुजर मॅडमनी, की प्रसंग कसा होता, कोविडचा प्रसंग होता. तेव्हा कोविडमधनं सुरुवात होताना सगळ्या आर्थिक स्थिरता सगळी नष्ट झाली, आमची अस्थिरता होती. काही खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घ्यायचे आम्हाला थांबायला लागले. पण त्या अनुषंगाने आम्हाला ह्या संस्थेची माहिती मिळाली. डॉक्टर तुषार पाटील सर, देशमुख मॅडम ह्यांनी सदैव आम्हाला इथं ऊर्जा दिली आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक आपलंसं म्हणून त्यांनी आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवला. कारण खरं सांगायचं, कोविडपासून अजूनही ही व्यक्ती ती उभी राहिली नाही आहे आर्थिक गोष्टीमध्ये. कारण हा जो आजार आहे हा फार खर्चिक आहे आणि त्या खर्चिक आजारांशी काही कागदोपत्र जमा करणे किंवा त्यांची जी चांगली परिस्थिती असती आणि जो आर्थिक परिस्थिती घेतो त्याला सांगताना लाज वाटते, मांडताना दृष्टिकोन वेगळा बघितला जातो समोरच्याकडनं. कारण या आजारामधनं बरेच जण मी बघतो दवाखान्यामध्ये खरंच त्यांची आर्थिक परिस्थितीनं फरणं ते नाजूक झालेलं तरी बघितलं एक मनाला कुठंतरी खंत वाटते की ह्या गोष्टींना का असं हे होतं. पण काही अशा संस्था आहेत आपल्यासारख्या की त्या क्षणोक्षणी मदत करतात, उभे करतात. जेव्हा प्रसंग काही गोष्टीला घडले जातात तेव्हा माणूस काय होतो, कशातनं बघतो हे कोणालाच समजत नाही. पण आज मी खरं क्षणोक्षणी मी यांचा ऋणी आहे की आज संस्थेने माझ्या वडिलांसाठी, म्हणजे वय वर्षांचं 79 आहे. लोक म्हणतात की आता वयस्कर माणसाला काय असलं तर एकदा विषय थांबून घ्या, पण नाही, रेतचा घोडा पळणारा असतो त्याच्यावर सगळे बघतात. पण संस्था पण एक प्रकारचे एक सकारात्मक दृष्टिकोनातूनच बघते. मी हे ठामपणे सांगू शकतो, कॅन्सर हा कॅन्सल होऊ शकतो, फक्त उपचारमधले थांबवू नका. तुम्ही 1 पाऊल टाका, संस्था तुमच्यासाठी 99 पाऊल टाकेल. कारण आम्ही अनुभव घेतलेला आहे. आज मापारी सरांची मी भेट बघितलेली होती. सरांना काही कालांतर मी भेटण्याचा म्हणजे गोष्टी हे झालेल्या होत्या. सरांचं काम फार छान आहे, प्रशासकीय सेवेमध्ये त्यांची फार योगदान आहे. पण सरांना माझी एक विनंती आहे, ह्या ज्या शासकीय योजना आहेत हे एकत्र करण्यात. कारण MPGची योजना आहे, ही MPG योजना चांगली आहे, पण त्यामध्ये रक्त भरणे, पेट स्कॅन, स्कोपी जोपर्यंत डिटेक्ट होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही. आणि ह्या प्रशासनाच्या बाबतीत ह्या निदर्शनात आणलेल्या आहेत, ह्याचा TNA करण्यात यावा. TNA केला, त्याचे ट्रेनिंग नीड अनालिसिस काय राहील हे सर्वांना उपयोगी पडेल. कारण कॅन्सर हा प्रत्येक ब्रेस्ट कॅन्सरमध्ये 100 2 व्यक्तींना मिळाला आहे. तो दिसल्या आल्यानंतर पुढच्या गोष्टी हा टेस्ट फार खर्चिक आहे, पेट स्कॅन वगैरे त्यांना घरचं भागवणं फार अवघड आहे. आणि अशा टायमाला व्यक्तीला रक्ताची कमतरता भासली जाते, त्याला ॲम्ब्युलन्स लागते. आज पुणे महानगरपालिका म्हणा किंवा ST महामंडळामध्ये कॅन्सरसाठी ठेवलेले, पण त्या गोष्टीला केमो देताना त्या व्यक्तीला रिटर्न कसं न्यावं हा फार फरक आहे. त्यासाठी शासनाने माझी एक नम्र विनंती असेल की आपल्या स्तरावरनं त्यांना कुठली तरी मदत म्हणण्यापेक्षा त्यांना एक सहकार्य, म्हणजे त्यांना डेस्क 24 तास जर ओपन ठेवला. कारण हा आजार सांगून येता येत नाही, ह्याला कुठलाही खाजगी डॉक्टर हात लावत नाही. जखम झाली तरी त्याला सांगतात की तुम्ही मल्टीनॅशनल हॉस्पिटलला न्या, कॅन्सरला आम्ही हात लावू शकतो. आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. म्हणजे ही वेळ सांगण्याची नाही, पण शेवटी व्यासपीठावरच एक चांगले प्रशासकीय अधिकारी आले आहेत. ह्या माध्यमांतर झाले तर एका व्यक्तीमुळे सगळ्यांना उभं होऊन जाईल ते. कारण योजना भरपूर चांगल्या आहेत, 5 लाखाचं लक्ष आहे, पण त्यामध्ये 943, पण त्यामध्ये क्लॉज काय आहेत, ह्या क्लॉज फार किचकट आहेत. कारण त्या व्यक्तीला, कारण शनिवार येतो, सर्व्हरला प्रॉब्लेम होतात, ऐन टायमाला त्या व्यक्तीला अप्रूव्हल मिळायला फार प्रॉब्लेम होतात त्याला. ह्या काय गोष्टी जर आपण निदर्शनात आणल्या शासनाच्या तर फार ह्याच्यासाठी माझं पूर्ण ह्याच्यावर मी सहकार्य करण्याच्या पण ह्याच्यामध्ये काय केलेल्या गोष्टी त्या. तर माझी एक नंबर विनंती आपल्याला राहील की आपल्या माध्यमातून हे केलं, कारण प्रशासकीय आपल्याला चांगले लाभलेले आहेत. तर मी आपली नम्र विनंती करून हे थांबवतो. धन्यवाद. या पुढील योद्धे म्हणजे नेहा चौबळ यांची माहिती सांगण्यासाठी मी डॉक्टर विनीता आवळकंठे यांना आमंत्रित करते. नमस्ते. मी आज जी केस सांगणार आहे ती CA बायलॅटरल ब्रेस्ट विथ मल्टिपल मेट्स अशी केस आहे ती.
त्या पेशंट आहे त्यांचं निदान पहिलं 2016मध्ये नोव्हेंबर 2016मध्ये पहिलं डाव्या स्तनाच्या कॅन्सरचं निदान झालं. त्यावेळेस त्यांची फक्त डाव्या स्तनातलीच गाठ काढण्यात आली आणि नंतर मग 6 किमो 20 रेडिएशन अशी सगळी त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित ॲलोपॅथीनुसार पूर्ण करण्यात आली. ती साधारणतः मे 2017मध्ये त्यांची ती ॲलोपॅथीची ट्रीटमेंट पूर्ण झाली आणि रेडिएशनच्या पूर्वीच एप्रिल 2017मध्ये त्यांनी आपल्या संस्थेमध्ये आयुर्वेदिक औषधं सुरू केली, ज्याच्यामुळे रेडिएशनचे त्यांना साईड इफेक्ट बऱ्यापैकी कमी झाले. मग त्यानंतर त्यांचं आयुर्वेदिक औषधं चालू होती. त्या दरम्यान त्यांनी मध्ये 3 वेळा पंचकर्मही केलं, परंतु नोव्हेंबर 2023मध्ये साधारणतः म्हणजे 7 वर्षानंतर त्यांना दुसऱ्या स्तनाचा कॅन्सर उद्भवला, म्हणजे उजव्या स्तनाचा, आणि तो शरीरामध्ये इतर ठिकाणी पण पसरलेला, म्हणजे लिम्फ नोड, हाडांमध्ये, स्प्लीनमध्ये तो पसरलेला. त्याच्यामुळे त्यांना ओरल किमो आणि हार्मोनल टॅबलेट्स सुरू केल्या आणि 4 महिन्यानंतर जो पेट स्कॅन केला तर त्याच्यामुळे सगळं नील आलेलं, रिपोर्ट एकदम चांगला आला. पण तरीही त्यांना मेंटेनन्स ओरल किमो आणि हार्मोनल टॅबलेट सुरू होत्या. त्याबरोबर आपली आयुर्वेदिक औषधंसुद्धा सुरू होती. परंतु जान 2025मध्ये पुन्हा त्यांना उजव्या स्तनामध्येच पुन्हा रिकरन्स आढळला आणि तो पुन्हा परत हाडांमध्ये आणि त्या लिम्फ नोडमध्ये त्या कॅन्सरच्या पेशी आढळल्या. तर त्याच्यामुळे त्यांना मग आता आयुर्वेदिक औषधांबरोबरच त्यांची एप्रिल 2025मध्ये पूर्ण उजव्या स्तनाचं ऑपरेशन करण्यात आलं, म्हणजे पुन्हा ती स्तन ते काढण्यात आलं आणि आता फक्त त्यांना हार्मोनल थेरपी चालू आहे आणि त्याच्याबरोबर आयुर्वेदिक औषधं चालू आहेत. परंतु मागील 8 वर्षामध्ये या कॅन्सरबरोबर आयुर्वेदिक औषधांबरोबर या कॅन्सरशी यशस्वीपणे लढा देत आहेत आणि आत्तापर्यंत ते त्याच्यामुळे एवढी सगळी मध्ये इतक्या सगळ्या हॅपनिंग झाल्या तरीसुद्धा त्या व्यवस्थित त्यांचं आयुष्य जगत आहेत. त्यांना क्वालिटी ऑफ लाईफ त्यांना तशा पद्धतीने मिळाले. म्हणजे असं इतकं वाटत नाही त्या पेशंटला बघून, तर मी बघायलाच आता की त्यांना इतक्या सगळ्या त्यांचे इव्हेंट्स आहे लाईफमधले, पण तरी पण त्या व्यवस्थित त्यांचं आयुष्य जगत आहेत. मी विनंती करते नेहा चौबे यांना त्यांनी मनोगत व्यक्त करावं. माझी ओळख तर आता झालेलीच आहे. मी नेहा चौबळ. मी सगळ्या प्रेक्षकांचे आणि तसेच माननीय ह्या सर्व लोकांचे मी नमस्कार करते माझ्याकडून. मला 2016मध्ये मला ब्रेस्टला गाठ आली छोटीशी, म्हणून मग सरांकडे गेले, केळकर सरांकडे दीनानाथला, आणि मग ते म्हणाले छोटीशीच गाठ आहे, एवढं काही घाबरायला नको, ती कसली पण असू शकते, पण आपण वरच्यावरती काढून घेऊ. म्हणून मग त्या गाठीचं ऑपरेशन केलं. तर नुसतं कॅन्सरचं थोडंसं निदान झालं होतं स्टार्टमधून. मग तेव्हा ते फक्त गाठच काढण्यात आली. त्याच्यानंतर मग मला 6 सायकल किमोच्या सांगितल्या घ्यायला. पहिली सायकल झाली तर माझ्या नातेवाईकांनी सांगितलं असं सर देशमुख सर आहेत, त्यांच्याकडे जा, आयुर्वेदिक ट्रीटमेंट चांगली असते आणि त्यांची औषधं घेतल्यावर तुला अजिबात त्रास होणार नाही. मग मी इकडे आले आणि इकडून मग सरांनी मला औषधं दिली ह्याची आयुर्वेदिकची, आणि मग ती तशी मी चालू केली. त्याच्यामुळे मला काहीच त्रास झाला नाही. माझी भूक मंदावली नाही किंवा की मला मळमळ नाही की काही उलट्या नाही की काही नाही. माझी 6 किमो इतके सुंदर झाले की काहीच लोकांचे त्रास बघून मला व्हायचं की आपल्याला पण काही होईल का, पण मला काहीच त्रास झाला नाही. आयुर्वेदिकचं औषध घेतल्यामुळे मला खूपच बरं वाटलं आणि त्याच्यामुळे माझं आयुष्य चांगलं राहिलं आणि मला माझ्या गुरूंची पण साथ होती त्याच्याबरोबर. त्याच्यामुळे माझं ऑपरेशन झाल्यानंतर 15 दिवसातच मी सेवेला जायला लागले, कारण मी कलावती आईंचे माझे गुरु आहेत, त्याच्यामुळे मी त्यांच्या देवळात जाते, भजन घेते. सरांना म्हटलं तर सर मला म्हणाले तुम्ही आज जा म्हणे देवळात, भजन पण घेऊ शकता. मी 1.5 तासाचं भजन स्वतः घेते तिथे जाऊन. मग सगळ्या माझ्या मैत्रिणी पण म्हणायला लागल्या, अगं नेहा तू आजारी वाटतच नाही म्हणे, तू किती लवकर बरी झालीस म्हणे, बरं वाटतं तुझ्याकडे बघून. मग मला पण थोडा धीर यायचा, चला कॅन्सर काय होणारच आहे, तो आजार आहे, त्याच्यातनं आपण कसं उभं राहायचं हे आपण आपल्या मनाशी ठरवायचं. आणि मग मी औषधं घेत राहिले. पण माझं काय झालं 19मध्ये मग तो कोविड आला, त्याच्यामुळे मला इथे यायला जमायचं नाही औषधं घ्यायला. त्याच्यामुळे 2-2.5 वर्ष माझी औषधच बंद झाली. त्याच्यामुळे मग मला परत त्रास झाला असं मला वाटतं आता. पण मग त्याच्यामुळे आता मला आता परत आजच माझं ऑपरेशन होऊन 2 महिने झालेत बरोबर. माझं ब्रेस्ट काढला एक, तर आता त्याच्यातनं पण मी सावरले आणि आता माझी औषधं चालू आहेत. सर मला औषधं देतात, मी औषधं घेते, दीनानाथला जाते, तिकडचे सर पण मला देखरेख करतात आणि गोळ्यांचे दुसरे डॉक्टर आहेत ते पण त्यांच्या गोळ्या देतात ॲलोपॅथीच्या. सरांची पण औषधं चालूच आहेत. आणि मग सदानंद सर देशमुखांकडे पाहिलं की बरं वाटतं. तेच एक देवाच्या रूपात मला तेच एक भेटले की त्यांच्याकडे पाहिलं की मला देव भेटल्यासारखं वाटतं आणि आपलं आयुष्य पण जगत राहायचं. आपण दुःख मानायचं नाही. कोणालाही कॅन्सर झाला तरी कॅन्सर हा आजार आहे, तो कुठून तरी येतो शरीरात
आपल्या नशिबाला आला, पण आपण खचून जायचं नाही, त्याच्यातनं आपण उभं राहायचं आणि आपलं आयुष्य आपण चांगलं जगायचं. आजचा दिवस अप्लाय करून आपण जगायचं. बस. धन्यवाद. सगळ्यांचे मी आभार मानते. इथला स्टाफ पण खूप चांगला आहे. गुजर मॅडम, विनीता देशमुख सर, सदानंद सर देशमुख सर, सगळेच इकडे चांगले आहेत आणि सगळे सपोर्ट करतात. काही आपला प्रॉब्लेम असला विचारलं की ते व्यवस्थित आपल्याला समजून सांगतात. त्याच्यामुळे आपल्याला बळ येतं एक प्रकारचं. घाबरून जायचं नाही, खचून जायचं नाही, तर आपण आयुष्य चांगलं लढा देऊ शकतो आणि कॅन्सरवर मात निश्चित करू शकतो. हे माझं निश्चित मत आहे. आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या गुरूंचं पण स्मरण करायचं. त्याच्यावर आपल्या गुरुची पण आपल्याला शक्ती मिळते. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित राहायचं, खाणं पिणं आपण पथ्य सांभाळायचं. बस. धन्यवाद. धन्यवाद. यापुढे कुमारी धनश्री पवार हिची माहिती सांगण्यासाठी मी डॉक्टर श्वेता गुजर मॅडमना विनंती करते. धनश्री हां 2022मध्ये तिला सुरुवातीला तेव्हा ती 15 वर्षाची होती. खूप विकनेस, त्याच्यानंतर पायामध्ये गोळे येणे किंवा सतत थकवा असं सगळं तिला सिम्पटम्स होते. पण तिने एखाद वर्ष मला वाटतं तेव्हा थोडं तिचं तब्येतीकडे दुर्लक्ष झालं, कारण अभ्यास आणि ह्यामध्ये ती व्यस्त होती. पण नंतर हळूहळू तिला ना रोजचा म्हणजे दर 8 दिवसांनी फीवर यायला सुरुवात झाली. 102, 104 पर्यंत असा फीवर राहायचा. ह्या सगळ्या फीवर्समधून मग पुढे पुढे डायग्नोस होऊन तिचा हिमोग्राम झाला. तेव्हा सगळे काउंट्स तिचे डिरेंज असल्यामुळे डायग्नोसिस झालं. तिला CML डिटेक्ट झाला 2022मध्ये. त्यानंतर तिला मेलकरी सरांनी ओरल किमोथेरपी सुरू केली आणि त्या जून 2022पासून सायमल्टेनियस म्हणजे मेलकरी सरांची ट्रीटमेंट आणि प्लस आपल्याकडे सरदेशमुख सरांकडे औषधं अशी गेली 3 वर्ष ती व्यवस्थित घेते. मध्ये तिची एक ओरल किमोथेरपीची गोळी पण चेंज झाली आहे, पण आता ती एकदम व्यवस्थित आहे. काउंट्स वगैरे सगळे छान आहेत. त्यामुळे ती तिला तिची थोडक्यात माहिती सांगितली. नमस्कार, मी धनश्री पवार. खरं तर मला आज काय बोलावं ते सुचत नव्हतं, कारण बोलायला गेलं तर खूप सारं असतं, पण वेळ पण कमी असतो ना. तर मी एक गोष्टीपासून सुरुवात करते. तर एक छोटासा पक्षी असतो जंगलामध्ये. तो आपल्या घरट्यात सुखी सुखी राहत असतो, पण खूप मोठं वादळ येतं. बहुतेक ते वादळ खूप मोठंही नसतं, पण त्याच्यासाठी ते खूप मोठं असतं. त्याच्यामध्ये त्याचं घर उद्ध्वस्त होतं, बाकी सगळं होतं, पण त्याला त्याच्या मम्मीचं म्हणलेलं आठवतं की जोपर्यंत आयुष्य आहे ना तोपर्यंत तू प्रत्येक गोष्टीत उभी राहू शकते, करू शकतेस. तर मग तो परत बांधतो त्याचं घर पुन्हा एकदा. तर तो त्याचं घरटं पुन्हा एकदा बांधतो. मग परत एकदा त्याचं आयुष्य तसंच सुरू होतं. तर 2022 साली माझी एक्झाम संपली होती. मी खूप वेळ असा अभ्यासासाठी बसायचे, त्यामुळे मला वाटायचं की त्यामुळे माझं अंग दुखतंय, ताप येतोय किंवा मग असं काही कारण असू शकतं. पण मी दुर्लक्ष करायचे आणि मला तसं पिरियड्स पण थोडे लेट आले होते. मग मला वाटायचं की त्यामुळं पण हे ताप वगैरे होऊ शकतं ना. तर मग त्याच्यासाठीच मग एक्झाम संपल्यानंतर मेमध्ये मम्मी म्हटली की एकदा चेकअप करून घेऊ आपण, आणि डॉक्टरांनी पण तसं सांगितलं होतं की एकदा चेक करून घे तू. तर त्या चेकअपमधून मग मला कळलं की असं आहे म्हणून. मग त्याच्यानंतर मम्मी पप्पा तर खूप घाबरले होते. मी तर असं दाखवत होते की काही नाही झालं तोंडावरून असं हे, पण आतून मनामध्ये एक थोडासा डाऊट होता की नक्की काय होईल पुढे. तर मग जूनमध्ये माझी ट्रीटमेंट सुरू झाली. जुलैमध्ये मी सरदेशमुख सरांकडे आले. त्यानंतर म्हणजे स्टार्टिंगला मला त्या गोळ्यांचा खूप त्रास व्हायचा. ॲलोपॅथिकच्या ज्या गोळ्या होत्या, उलट्या व्हायच्या, पाय दुखायचे, ताप वगैरे यायचा. पण इथे आल्यानंतर मला ते सगळे सिम्पटम्स हळूहळू कमी होऊन बंदच झाले. म्हणजे आता उलट्या वगैरे होत नाहीत मला. पाय पण दुखायचे पूर्णपणे बंद झाले माझे. त्यानंतर मग सरदेशमुख सर पण नेहमी म्हणायचे असे की आपण हिला बरं करू म्हणून. मग असं असतं ना की भलेही लोक कितीही बोलू देत, पण जर डॉक्टरांनी बोललं तर एक विश्वास येतो मनामध्ये की हा आता डॉक्टर म्हणलेत ना, मग आपण नक्की बरे होऊ. मग तो विश्वास मला सरांनी दिला. परत इथल्या स्टाफनी पण असं पुश केलं खूप, म्हणजे बाकी सगळ्या डॉक्टरांनी वगैरे पण, की तू एक्सरसाइज करत जा, तू चालत जा, हा अभ्यास कर तू, पण त्याच्याबरोबर अजून दुसरं पण करत जा.
मग तसं करत करत मग मी एक्सरसाइज करायला लागले. आता तर खूप म्हणजे करते. 1 महिनाभर एक्झाममुळं परत एकदा गॅप पडला, पण तरी ट्राय करते मी की रोज आता एक्सरसाइज करेल, बाकीचे नियम पण पाळेल. मग तसं करत करत आता माझं ऑलमोस्ट वाटतच नाही माझ्याकडे बघून कुणाला की मी आजारी असेल म्हणून असं. तर मग त्यामुळं आयुर्वेदाचं पण मला तसं साईड इफेक्ट्स कमी होण्यासाठी खूप फायदा झाला. तर मला एवढंच बोलायचं आहे की लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम्स येऊ देत, काहीही होऊ देत, जर तुम्हाला थोडासा आधार असेल, मनाची हिंमत असेल आणि जगण्याची उमेद असेल ना, तर आपण प्रत्येक गोष्टीवरती मात करू शकतो हे मला कळलं. धन्यवाद. धन्यवाद धनश्री. यापुढे सौ कविता मोहिते यांची माहिती सांगण्याची विनंती मी गुजर मॅडम यांना करते. कविता मोहिते म्हणून आपले एक पेशंट आहेत. ह्या पेशंट यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मनाने कायम उत्साही असणाऱ्या पेशंट त्या. 2021 पासून आम्ही त्यांना बघतोय. 2021 साधारणतः त्या सिरो पॉझिटिव्ह पेशंट आहेत. आधीपासनं त्यांची ART वगैरे सगळी चालू होती. 2021 त्यांना जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा तो स्टेज 4चा डिटेक्शनच्या वेळीच बोन मेट्स वगैरे होते. त्यांनी तेव्हा किमोथेरपीचे सायकल्स घेतले सुरुवातीला. किमोच्या नंतर 18 सायकल्स पूर्ण होता होता डिसेंबर एंडपर्यंत त्या आल्या. मार्चमध्ये वगैरे पुन्हा आपण त्यांचा PET-CT रिपीट केला तेव्हा तो स्टेबल डिझीज होता. पण तुषार पाटील सरांनी त्यांना किमोथेरपीचे सगळे सायकल्स दिले. पण सरांनी सांगितलेलं 1 वर्ष आपण वेट अँड वॉच करू. त्यांच्या बाबतीमध्ये ऑपरेशनची घाई नको करायला. जर का 1 वर्षभर PET-CT स्टेबल असेल आणि आजार कुठेही नसेल, फक्त ऑलिगोमेटास्टॅसिस आपण ज्याला म्हणतो एकाच ठिकाणी त्यांना मेटास्टॅसिस होते बोनमध्ये, ते जर पिक्चर तसंच वर्षभर कंटिन्यू राहिलं तर आपण त्यांची सर्जरी पण करू. त्यानंतर मग वर्षभर आम्ही त्यांना ऑब्झर्व करत होतो. 1 वर्षानंतर त्यांचा पेट स्कॅन जसा स्टेबल होता तसाच असल्यामुळे आपल्याकडे मग आपण त्यांची सर्जरी पण केली. सर्जरीनंतर त्यांना रेडिएशन द्यायचं होतं, पण मध्ये त्या थोड्याशा 1-2 महिने कुठेतरी आल्याच नाहीत हॉस्पिटलला. पण पुन्हा मग डिसेंबरमध्ये आल्यानंतर त्यांना रेडिएशनची ट्रीटमेंट पॅलिएटिव्ह आपण दिली आणि मग पुढे 3 वर्ष झाली आता त्यांना आपण पाल्वेजवर जे ओरल किमोथेरपीवर आहेत. त्या स्टेज 4चा डिझीज असून सुद्धा त्यांच्याकडे बघून म्हणजे त्यांचा आतून उत्साह इतका आहे की त्यांची ARTची ट्रीटमेंट, कॅन्सर ट्रीटमेंट सगळे व्यवस्थित घेऊन त्यांचं सगळं काम वगैरे डेली लाईफमध्ये व्यवस्थित करतात. मी त्यांना विनंती करते की त्यांनीच त्यांची माहिती सांगावी. तिकडे जाऊन सांग कविता, व्यवस्थित. ऑल द बेस्ट. नमस्कार सर्वांना. मॅडमनी तर आता माझ्या आजाराबद्दल आणि माझ्या सगळ्या ट्रीटमेंटबद्दल माहिती दिली गुजर मॅडमनी. आता मी फक्त एवढंच सांगणार आहे की बाबा मी माझी डेली लाईफ कशी जगते आणि मी माझ्या आजारातून कशी सावरले. माणूस कॅन्सर म्हटलं की सुरुवातीला इतका घाबरतो की बरं आता आपण 2 महिन्यांनी मरणार आहे, 1 महिन्यानी मरणार आहे, म्हणजे त्याच्या मनामध्ये हा प्रश्न सुरुवातीला उभा राहतो. मेन म्हणजे तेच राहतं की आपला श्वास संपला तर आपण आपलं आयुष्य पुढचं जगू शकत नाही. त्याच्यामुळे आपले भरपूर गोष्टी असतात. मला बांधकाम करायचे, मला जागा घ्यायची, मला शिक्षण पूर्ण करायचे, XYZ सगळ्यांचे काही ना काहीतरी एम्बिशन असतात. तर तसं माझ्याही बाबतीमध्ये होतं. पण विषय असा झाला की माझं वय कमी असतानाच म्हणजे वयाच्या 23 का 24 वर्षी मलाच सिरो पॉझिटिव्ह मी झाले. त्याच्यानंतर त्या आजाराला मी संघर्ष तोंड देत होते. त्यातच माझ्या वडिलांना डायबिटीस झाला. त्याच्यानंतर माझ्या आईला देखील कॅन्सर झाला आणि माझे आजी आजोबा पण घरी झोपूनच असायचे. मग त्यांचा सांभाळ फार, त्यांचं पॅड बदलण्यापासून, हागीज वगैरे बदलण्यापासून मी सगळं करायचे. आणि ज्या वयामध्ये कॉलेज केलं पाहिजे किंवा बाबा लग्न करून नवऱ्यासोबत राहिलं पाहिजे त्या वयापासून आतापर्यंत मी फक्त हॉस्पिटलच्याच वाऱ्या करतेय. पण ह्या सगळं करत असताना आईला पण हाताळलं. एक 8-9 वर्ष आईला पण कॅन्सर झाला होता. तर 10 वर्ष ती व्यवस्थित होते, पण तिचं वय नंतर 42-43 झाल्यामुळे तिची डेट झाली. तिची डेट झाली की एक 6 महिन्यात मला कॅन्सर डिटेक्ट झाला. त्यानंतर मला असं वाटलं की यार आता मी 2 महिन्यातच जाणार आहे. इतकी रडायची की मी म्हणजे मला समजत नव्हतं मी यातून कशी बाहेर पडू. मग एक सेवेकरी होते, त्यांनी मला सांगितलं की तू महामृत्युंजय मंत्र जास्त बोलत जा आणि सेवा कर स्वामींची. मग मी ते करत होते. तसंच मी हॉस्पिटलला ज्यावेळेस आले तेव्हा इथला स्टाफ एवढा छान होता. आधीचे पुण्याचे हॉस्पिटल सगळे माहीत होते मला, पण हे हॉस्पिटल मला माहीत नव्हतं.
आणि मेन म्हणजे ज्यावेळेस मला कॅन्सर डिटेक्ट झाला, माझी कंडिशन अशी होती की आई वडील नव्हते, भाऊ हॉस्पिटलला येणार नव्हते थांबायला. मी कॅन्सर डिटेक्ट झाल्यावर 2 महिने सरांना म्हणलं, सर मी 2 महिन्यांनी केमोथेरपी चालू करते, मला आधी लग्न करायचंय, कारण की माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये थांबायलाच कोणी नव्हतं, तर मी ट्रीटमेंट करू शकत नव्हते. मग मी लग्न केलं. लग्न केल्यानंतर मी 2 महिन्यांनी ट्रीटमेंट चालू केली आणि मग हळूहळू मग नंतर जेव्हा मी पेट सिटी केलं तर मी खूप घाबरून गेले होते की बाबा आता आपलं 2 महिन्यानंतर कार्यक्रम होणार आहे, आता आपलं काही खरं नाहीये असा विचार करत होते मी. पण नंतर मग मला आयुर्वेदाचं पण माहिती झालं, तर त्या टायमिंगला एक सोनवणे सर म्हणून होते, मी थोडंफार त्यांच्याकडून आयुर्वेदिक पण करायचे आणि प्लस केमोथेरपी, हार्मोन थेरपी हे सगळ्या गोष्टींनी. आणि आयुर्वेद आपल्याला सांगतं की तुम्ही ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम, तो महामृत्युंजय मंत्र. आणि आयुर्वेदामध्ये जुनी लोक एक गायत्री मंत्र म्हणायचे, ओम तत्सवितुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हे मंत्र मी म्हणजे इतके म्हणत गेले, मी घरामध्ये पण ते युनिट लावलेलं होतं. ऊर्जा किती वाढली, कधी वाढली काही कळलंच नाही मला. मला स्टाफचं खूप सपोर्टेड भेटलं, म्हणजे कधी पैसे नसले तर बाबा मेडिकलमध्ये 300 रुपये जरी नसले तरी इंजेक्शन उधार देणं वगैरे ह्या गोष्टी म्हणजे करत गेला. स्टाफ खूप छान भेटला आणि माझी ट्रीटमेंट कधी झाली तेच मला कळलं नाही. आणि माझा आजार इतका वाढलेला होता, मॅडमनी तर सांगितलं तुम्हाला, मग आधी तो 8 ठिकाणी दिसायचा, नंतर 3 ठिकाणी दिसला, नंतर 2 ठिकाणी दिसला, परत तो 4 ठिकाणी गेला. आणि नंतरचं लास्टचं स्कॅन मी आता जेव्हा केलं तेव्हा त्या पेट सिटी मध्ये असं दिसून येतंय की बाबा हिचा आजार आहे पण तो वाढत नाही, दिसत नाही, पण ऍक्टिव्हिटी चालू आहे. म्हणून सर मला आता 3-3 महिन्यांनी स्कॅन करायला सांगतात. त्याच्यामुळे म्हणजे जेव्हा आपला एक कागद असतो हा टायपिंग केलेला, हा काय आपला टायपिंग केलेला कागद आपला जन्म किंवा मृत्यू ठरवत नाही. कधी कधी आपण गोळी जरी नाही खाल्ली तर मनामधला जो आत्मविश्वास आहे आपला, तो आत्मविश्वासच आपल्याला मोटिवेटेड करत असतो. त्याचप्रमाणे मला माझा स्टाफ खूप छान मिळाला हॉस्पिटलचा, त्यामुळे मी यातून बाहेर पडले. त्यासाठी खूप खूप थँक्यू. धन्यवाद. यापुढे आपल्याकडे मुंबई सेंटरच्या मिसेस सुहास आजगावकर सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्याविषयी माहिती देण्याची विनंती मी डॉक्टर श्रीनिवास दातार सर यांना करते. नमस्कार. सुहास आजगावकर या पेशंटचं ओव्हरी कॅन्सरचं निदान ऑक्टोबर 22 मध्ये झालं आणि निदान झालं त्यावेळेस तो स्टेज 3A कॅन्सर होता. आणि ऑक्टोबर 22 मध्येच त्यांचं हिस्टेक्टॉमीचं म्हणजे गर्भपिशवी काढण्याचं ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर लगेच किमोथेरपी सुरू झाल्या. पहिली किमोथेरपी झाल्यानंतर त्या आमच्या मुंबई सेंटरला औषधोपचारासाठी आल्या, सपोर्टिव्ह ट्रीटमेंटसाठी आल्या. आणि त्याच्यानंतरच्या ज्या किमोथेरपी झाल्या त्यावेळेस त्यांना अतिशय कमी त्रास झाला. आज ते इथे पंचकर्मासाठी ॲडमिट झालेले आहेत आणि हे त्यांचं दुसरी वेळ पंचकर्म करण्याची. आणि एकंदरीत प्रतिकारशक्ती वाढवणं या दृष्टीने त्यांना या पंचकर्माचा खूप चांगला फायदा झालेला आहे. आणि आत्ता मे महिन्यामध्ये त्यांचे जे रिपोर्ट घेतलेले आहेत सोनोग्राफी किंवा जे स्पेसिफिक ऑर्गन स्पेसिफिक ट्युमर मार्कर असतं ओव्हरी कॅन्सरसाठी CA-125, तर ते सगळे नॉर्मल लिमिटमध्ये आलेले आहेत. आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. कॅन्सर म्हटलं की पहिली भीती वाटते आणि माझ्या घरात माझी आई कॅन्सरने गेली होती. त्यामुळे जेव्हा मला ही गोष्ट कळली की आहे माझ्याकडे हे, पण माझं ऑपरेशन झाल्यावर मला डॉक्टरनी नंतर सांगितलं की अशी तुमच्याकडे आहे. आणि माझ्या घरातल्यांनी क्लिअर मला सांगितलं, कारण मग लपवाछपवी केली की मग हिला त्रास होणार, ही गोष्ट त्यांना माहिती होती. म्हणून त्यांनी मला असं आहे हे समजून सांगितलं. मी म्हटलं मी आता कुठलीही ट्रीटमेंट घेणार नाही, मी इथेच थांबते असं सांगितलं आणि मी तिथेच थांबले. मग मला ह्या दोघांनी म्हणजे माझी मुलगी आणि माझे मिस्टर त्यांनी मला समजून सांगितलं की आता खूप ॲडव्हान्स सगळं झालं आहे, त्यामुळे तू या गोष्टीचा बाऊ करू नको. तुझी आई गेली ते त्या काळात एवढं काही ॲडव्हान्स नव्हतं, पण आता ही गोष्ट खूप ॲडव्हान्स झाली आहे, त्यामुळे या गोष्टीला सहज तू तोंड देऊ शकशील आणि तू करू शकते हे आम्हाला माहिती आहे.
आणि मग ही गोष्ट त्यांनी मला पटवून दिली की तू करू शकते, आणि मग मी पुढे पाऊल टाकायला सुरुवात केली. पहिली गोष्ट मला त्यांनी सांगितलं की मी तुला या ट्रीटमेंट सुरू करताना सेम टाइम पहिली आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू करणार आहे, त्यामुळे म्हणजे तुला कुठलाही त्रास होणार नाही. आणि सरांकडे जाऊन त्या आधीच माझ्या ट्रीटमेंट सुरुवात व्हायच्या आधीच त्यांनी सरांकडे जाऊन चौकशी वगैरे करून आले होते. आणि चौकशी करून आल्यानंतर मग मला थोडा रिलॅक्स झाली मी, आणि मला त्यांनी सांगितलं की असं असं आहे, आपण 1 किमो झालं की ही ट्रीटमेंट सुरू होणार आहे. मग 1 किमो केला आणि आम्ही तिथूनच ही ट्रीटमेंट सुरू केली. आणि तेव्हापासून मी इतकी रिलॅक्स झाली, म्हणजे मला पहिलेच भीती वाटत होती की मला आता माझं कसं होणार, आणि मला ह्या सगळ्या गोष्टींना जायचं आहे, कारण मी माझ्या आईचं सगळं बघितलं होतं आणि त्यामुळे मीच आधीच घाबरली होती. पण सरांची ट्रीटमेंट इतकी मला चांगली मिळाली, सरांचं औषधाने मला खूप फरक पडला, आणि त्यामुळे मी आज अजूनही आता परत नव्या उमेदीने मी जीवन सुरू केलं आणि मी परत जॉब करायला सुरुवात केली. आता जॉब माझा कसाही असेल, म्हणजे आता मी पार्ट टाइम करते, पण माझा जॉब परत मी हिरिरीने सुरू केला, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण मला असं सुरुवातीला वाटलं होतं की एवढ्या मोठ्या ह्याच्यातनं निघालं, समोरच्या व्यक्ती आपल्याकडे कशा बघतात आणि देतील की नाही जॉब. कारण ज्या ठिकाणी मी जॉब करत होती त्या जॉब करणं त्यांना सगळ्यांनाच कळलं होतं. पण आता परत काय, कारण मग तिथे गॅप निर्माण झाला ना, म्हणजे 1 वर्ष मी कुठलाही जॉब केला नाही, कारण ती ट्रीटमेंट चालू होती, डोक्याला केस नव्हते, मग कसं जाणार, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि म्हणून मग थांबली. मग परत नव्याने सुरू केलं आणि नव्याने परत आता मी जॉब करायला सुरुवात केली. आता दरवर्षी इंटरव्ह्यू देते, पण जॉब मी करते. थँक्यू, धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद सगळ्यांना की माझ्यासाठी ही तुमची औषधं एक अमृतासमान ठरली आणि मी आज इथे उभी आहे. वेळेअभावी आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यातून पोहोचलो आहोत. आपण माननीय श्री सुहास मापारी सर यांना विनंती करू की त्यांनी आम्हाला मार्गदर्शनपर 2 शब्द सांगावे. भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटरच्या आयोजित इंटरनॅशनल कॅन्सर सर्वायवर्स डे 2025 या निमित्ताने संस्थेतर्फे मला इथे जे बोलवण्यात आलं त्याबद्दल सर्वप्रथम मी या सेंटरचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर बसलेले सर देशमुख सर, डॉक्टर सुश्रुत आणि मला वाटते परत देशमुख सर आणि कुलकर्णी सर, उपस्थित श्रोते हो, अतिशय मला म्हणजे कॅन्सर सर्वायवर्स पेशंट्सला स्वतः अनुभवण्याचा योग आला आहे. माझ्या घरामध्येही माझे जे 2 काका आहेत ते कॅन्सरमुळे गेलेत. वडिलांची तेव्हा टाटा कॅन्सर मुंबईला होतं आणि मला वाटतं ते अगदी 30 वर्षापूर्वीची गोष्ट असावी. मुंबईसारख्या ठिकाणी महाराष्ट्रात एकाच ठिकाणी कदाचित ते असावं आणि तिथले ते हाल अपेष्टा सगळं करत असताना ते नंतर सर्वाइव्ह होऊ शकले नाही, हा भाग वेगळा आहे. परंतु या सगळ्या प्रक्रिया लहानपणीच मी बघितल्या. मागील काही महिन्यांपासून वर्षांपासून कॅन्सरचं जे वाढतं प्रमाण आहे ते खरंच चिंताजनक आहे. काही पेशंटच्या नातेवाईकांनी मांडलं की शासनाच्या स्कीम्स आहे परंतु त्याच्यामध्ये किती आडकाठी आहेत. आपल्याकडे कसं आहे ना सर, मी ॲडलेडला होतो, एक किस्सा सांगतो. मी एक प्रॉडक्ट विकत घेतलं, मिक्सर. मी एकटा राहायचो, काही दिवस माझी फॅमिली होती. मिक्सर आणल्यानंतर त्यात काही बिघाड झाला. मग मी त्या दुकानावर परत गेलो, तर म्हटलं मी परवा हे प्रॉडक्ट घेऊन आलं आणि हे आता चालत नाही. त्याने मला बिल पण विचारलं नाही, त्याने ते प्रॉडक्ट मला बदलून दिलं. या घटनेचं काय बॅकग्राऊंड आहे, कारण ट्रस्ट भरपूर आहे. एकमेकांवरचा जो ट्रस्ट आहे तो खूप मोठा आहे. बसमध्ये पास होता माझा, स्टुडंट म्हणून होतो, MS करत होतो. पास काढला नाही, जर आपण तिथे ड्रायव्हर कम कंडक्टर एकच असतो, समोरून चढायचं असतं. त्याला सांगितलं माझा पास नाही, तो अलाव करतो. मुद्दा असा आहे की हा जो ट्रस्ट आहे हा जनतेचा आणि शासनाचा खूप आहे. आपल्याकडे जे चालतं सगळं जुगाडवर चालतं की हे करून घेऊ, हा जो आहे. म्हणून मग अटी शर्ती येतात. तुम्ही जे सांगितले 954 काही रोग आहेत आणि त्याच्या ज्या अटी शर्ती आहे, हे आपलं ट्रस्ट नाही, जुगाड आहे. काही संस्थेबद्दल, काही हॉस्पिटल्सबद्दल आपण इथे बोललं नाही पाहिजे. काही पेशंट्स वेगवेगळ्या कारणानिमित्त म्हणा किंवा हॉस्पिटलच्या त्यांची नैतिकता राहिलेली नाही.
पेशंट्स आणि हॉस्पिटल्स आणि डॉक्टरचं जे नातं आहे किंवा प्रशासन आणि जनतेचा जो सुसंवाद किंवा जे ट्रस्ट आहे तो कुठेतरी कमी होत चाललेला आहे. आणि मला असं वाटतं या जुगाडच्या याच्यातूनच आपण एवढे ते रूल्स रेग्युलेशन्स पॉलिसीजमध्ये अडकतो की आपण त्यातून बाहेर येणं खरंच अवघड आहे. आता या संस्थेचं आज जेव्हा मी समाधीचं दर्शन घ्यायला गेलो इतकं पवित्र आणि छान वाटलं. व्हाईब्स आहे तिथे. एका सर देशमुख सारख्या फॅमिलीच्या व्यक्तीने एवढं मोठं व्हिजन ठेवून आज वाघोलीसारख्या जमिनीचं दान करून जे काही इतकं पवित्र काम सुरू केलेलं आहे, या पवित्र कामाचं मी जवळपास मागील 10 वर्षापासून या संस्थेशी संबंधित आहे. फार रेग्युलर जरी येत नसलो तरी यांचा त्याग आणि यांचं जे काम करण्याची या फॅमिलीची किंवा ट्रस्टची जी इच्छा आहे ते खरंच म्हणजे अमूल्य आहे. त्याचं वर्णन करू शकत नाही. आणि टाटाने सुद्धा जगाला जी काही एक संदेश दिलेला आहे ट्रस्टचा, कसं ट्रस्ट असावं, कसं काम करावं. एकीकडे अंबानी अडाणी, एकीकडे ट्रस्ट, आपण तो काही फोरम आपला बोलण्याचं नाही, परंतु दातृत्व कसं असावं त्यांच्याकडून कळायचं आणि सत्पात्री कसं असावं हे या उदाहरणावरून कळत येते की टाटाने हे जे काही सगळं सर अभिमानानं सांगत होते की हे सगळं टाटाने दिलेले आहे. सर पण जमीन तुमची आहे, टाटाने बाहेरून आणून दिलेलं आहे. आज जी जाण आणलेली आहे ती तुमच्या सगळ्या परिवारानं आणलेली आहे. सगळ्या परिवाराशी मी फार जवळून बघतोय. आणि हे सगळं घडत असताना इथलं जे वातावरण आहे, स्टाफ आहे, या वाईब्समुळे चांगल्या व्यक्तींशी आपण संपर्कात आलो तर चांगल्याच गोष्टी होतात. मला वाटतं चौबळ मॅडमने जेव्हा त्यांची स्वतःचं ते हे सांगत होत्या तेव्हा माझ्याही याच्यात चौपटीनं हे आलं की दैनंदिन काम करत असताना प्रत्येकाला अशा अपेक्षा असतात. त्या ताईंनी सांगितलं की मलाही लग्न करायचं होतं, मलाही घर करायचं होतं. आपली बकेट लिस्ट कधीच संपत नाही. आणि ज्या आनंदाने ओसंडून त्या अशा एनर्जेटिक सांगत होत्या की खरंच ताई तुम्हाला हॅट्स ऑफ, की शेवटी आपलं करेज हे आपल्यालाच कुठेतरी भोगायचं असतं, पण त्याला आपण कसा दाद देतो. आणि अशा वेळी मला असं वाटतं की आपली जी कडी आहे, जवळचे नातेवाईक आपतेष्ट आहे, ते खूप गरजेचं आहे. त्यांचा सपोर्ट आहे. आता शेवटच्या ताईंनी पण सांगितलं की मी परत हिरिरीने उभे राहिले, मी जॉब केला, केस गेल्यानंतर मी परत आज ताई तुमच्याकडे बघून वाटत नाही की लोकांना इथले हेअर इम्प्लांट करायला लागतात, लाखो कोटी रुपये खर्च करतात केसांवर, आणि आपण स्वतः त्यातून उभारून आलेले आहात. तर खरंच मला वाटतं सर तुम्ही मला संधी दिली की दैनंदिन प्रशासनात सुद्धा काम करत असताना अनेक अडीअडचणी असतात प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. पेशंट सर्वायवर असू देत किंवा त्यांच्या आजूबाजूच्या नातेवाईकांवर असू दे, प्रत्येकांना एक स्ट्रगल आहे. पण त्या स्ट्रगलमधून जाऊ नये, पुढचा दिवस आपल्याला तो बघायचा असतो आणि करायचा असतो. तर त्यांनी सांगत होते की माझा आता सगळा कार्यक्रम प्रोग्राम वगैरे काय काय झाला आहे. प्रोग्राम काही नाही, ज्याच्या नशिबात लिहिलेला आहे तो साला पुढच्या क्षणाला पण आहे की नाही मला माहीत नाही, पण मी त्याला फाईट देईल. आणि खऱ्या अर्थाने योद्धे तर तुम्ही आहातच, पण त्या योद्ध्यांना लागणारी रसद किंवा बाकीचा अनुषंगिक कॉन्फिडन्स अशा संस्थेमध्ये आल्यानंतर जो व्हाईब्स आहे सर, कुठंतरी आजकाल मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो की आपली ट्रस्टवरती आपण किती चांगल्या भावनेनं देतो, हा पण एक प्रकारचा आत्मविश्वास रुग्णांमध्ये तयार करणं हे काही सर सोपं काम नाही आहे. एवढ्या सगळ्या ऑर्ड्समध्ये काही जे चांगली मंडळी आहेत त्याच्यासारखी एक आपली आहेत. मला अशी पूर्ण खात्री आहे सर या निमित्ताने की आपल्या या संस्थेचा जो वटवृक्ष आहे असाच एक पुढे बहरत राहो. प्रशासनाच्या वतीने आम्हाला जर काही करण्यासारखं असेल, एक चांगले हॉस्पिटल आहे, तुमच्यासारखे पेशंट्सकडून शासनाला सुद्धा जे काही मी मास्टर ऑफ सायन्स इन पब्लिक पॉलिसी केलं सर, धोरणं जी ठरतात जेव्हा ट्रस्ट नसतो एकमेकांवर, मग मी अटी टाकतो की मग तुझा बायोडाटा, तुझा आधार कार्ड दे, तुझा आधार नंबर दे, तुझा वयाचा दाखला दे, तुझ्या डॉक्टरचं सर्टिफिकेट दे, मग तुझा इन्शुरन्स आहे की इन्शुरन्सवाला पण तुमच्याकडे संशयाने पाहत. सगळे जे आहे आपलं सगळं एकमेकांकडे बघण्याचं जे संशय, ट्रस्ट नाही आहे सगळ्यात बिगेस्ट फॅक्टर आहे मला असं वाटतं. तो आपण एकमेकांवर ट्रस्ट ठेवत नाही. तर हे ट्रस्टला फोडण्याचा आणि याच्यात ईज आणण्याचा जो प्रयत्न आहे तो आपण नक्कीच करू. मला असं वाटतं या निमित्ताने की शासनाने सुद्धा महात्मा MGP जी काही योजना आहे त्या योजनेत सुद्धा काही जर बदल करायचे असेल तर याचे फीडबॅक घेऊन जर तुम्ही आम्हाला दिले, आणि ॲज अ संस्था म्हणून पण मला असं वाटतं तुमचे पण पेमेंट काही वेळेत मिळत नसावे, त्याला पण ती सायकल जी आहे इट टेक सम टाईम. मी शासनसुद्धा बिलं काढताना तुमच्याकडे त्याच भिंगानं जर बघणार असेल, हे सगळं कसं आहे, हे एक विशेष सर्कल आहे. प्रशासनाने नागरिकांना दोष द्यायचा, नागरिकांनी प्रशासनाला दोष द्यायचा, हॉस्पिटल, इन्शुरन्स, हे सगळे स्टेक होल्डर जे आहे या सगळ्यांकडे कुठंतरी आपल्याला एक ट्रस्टवर्दीचं आहे नवीन जे काही शासन आहे. मला असं वाटतं की ते सगळे रूल ब्रेक करून एक नवीन चांगल्या पद्धतीने चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन, ईज ऑफ डुईंग बिझनेस किंवा लिव्हिंग म्हणतो आपण, त्या पद्धतीने शासनाचं काम कदाचित प्रयत्न करत आहे. तुमच्यासारख्यांचे काही जर नक्कीच सूचना असतील, मी या निमित्ताने आपल्या सेंटरला विनंती करतो की आपले सुद्धा जर काही फीडबॅक्स असतील शासनासाठी तर निश्चितच ते आपण द्या, मला निश्चित आवडेल. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर मला सुद्धा एक दैनंदिन प्रशासनात काम करत असताना कुठेतरी आपण लोळला जातो की अरे
हा काय इंटरव्हेन्शन आहे, हा काय इंटरफेरन्स आहे प्रशासनात काम करत असताना, किंवा हे कसं शक्य होईल, या सगळ्याबाबत एक मलासुद्धा नवीन एक ऊर्जा मिळालेली आहे. आणि मला असं वाटतं की या संस्थेच्या येणाऱ्या भावी जे काही वाटचाल आहे त्या वाटचालीस मी खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आजच्या इंटरनॅशनल कॅन्सर सर्वायव्हर्सच्या डे निमित्ताने जे खरे तुम्ही योद्धे आहात, तुमची जे स्पिरिट आहे, मला असं काय वाटतं की हे बॅटन जे आहे आपण तुम्ही बरे व्हाल, पण तुमच्यानंतर पण एक इथे ॲडमिट झालेला असतो, त्याच्याशी सुद्धा जर संवाद साधून हॉरिझॉन्टल किंवा डाऊनवर्ड जर आपण कम्युनिकेशन ठेवू शकलो तर मला माहीत नाही की या कार्यक्रमातून कितपत लोकांना हे मिळणार आहे. परंतु 1 to 1 जे काही डॉक्टर्स डे टू डे बघतात, कारण त्याला त्याचंच फाईट करायची आहे, मिनिट टू मिनिट त्याला ते गोष्टीचं हे आहे, ते पेशंट्स किंवा पेशंटच्या नातेवाईकांचे चांगले काही व्हिडिओज किंवा त्यांना जर पर्सनल इंटरॅक्शन करून आपलं जे काही कॉन्ट्रीब्युट आहे, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की एवढं तुम्ही एनर्जीने सांगितलं, याच एनर्जीच्या पद्धतीने तुम्ही जर काही छोटी मोठी सेवा की ज्या दिवशी तो पेशंट असेल तर हे डॉक्टर आणि हे सुद्धा एकमेकांमध्ये जर करू शकलो आपण एक वेगळा पायंडा. मी नाही सांगत आहे डॉक्टर म्हणून, कारण डॉक्टरांचं कामच आहे की मी तू बरा होशील, मी प्रयत्न करतो, पण तो खचून गेलेला असतो तो जेव्हा प्रत्यक्ष एखादा पेशंट पाहतो, मला असं वाटतं दॅट्स अ रिअल स्टोरी टू सर्वाईव्ह. म्हणजे आपण जी बॅटन आहे दुसऱ्या लोकांना देण्याची जी जिद्द आहे, कारण डॉक्टर एका ठराविक लिमिटच्या पद्धतीने त्याला जो सेट ऑफ SOP असतो त्याच्या पलीकडे जाता येत नाही. तर एवढ्या एक चांगल्या वातावरणात एक आपण अशी पण लिंकिंग जर पेशंट टू पेशंट पुढचा जो क्युअर्ड पेशंट आहे किंवा काय जे म्हणता येईल जो बाहेर आलेला आहे त्याने सुद्धा पुढच्या पेशंटला तुम्ही जे सांगितलं की आपण जर काही सेवा ज्या दिवशी आपल्याला योग्य वाटलं, 4 पेशंट इन होतात त्यांना जर आपण संवाद इनफॉर्मली करू शकलो, नॉट घडवून आणलेलं नाही, 1 to 1 नाही, आलेला पेशंट बाजून बसून जर काही करू शकलो तर मला असं वाटतं आपण पण पेशंट म्हणून जर तुम्ही संस्थेत जर काही देणं लागतो, मला असं वाटतं ही पण एक कडी आपण जर करू शकलो. दोज वेळा जे काही सर्व झालेले आहेत त्यांनी सुद्धा काही कॉन्ट्रीब्यूट करण्याचं आहे. कॉन्ट्रीब्युशन इज नॉट इन टर्म्स ऑफ पैशाच्या स्वरूपातच नव्हे, एखाद्याला बळ देणं, एखाद्याला काउन्सिलिंग समुपदेशन करणं. मला असं वाटतं तुमच्यासारखे समुपदेशन कदाचित चांगलं समुपदेशकही करू शकणार नाही. तर मला पूर्ण खात्री आहे की या संस्थेच्या चांगल्या कार्यास आज मला इथे बोलवलं. सुश्रुत कधी बोलवणार मी न म्हणण्याचा प्रश्नच नाही आहे, कामं भरपूर असतात, परंतु आपण पण समाजाचे जे देण्यात लागणार हे समाजाचे घटक आहे, यांचीसुद्धा एक इनपुट आम्हाला प्रशासन म्हणून मिळणं गरजेचं असतं. या निमित्ताने या आपल्या संस्थेला पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो. सर्व जे फायटर्स आहे खऱ्या अर्थाने कॅन्सरचे त्यांनासुद्धा मी शुभेच्छा देतो. याचं एक चांगलं हे जे काही इकोसिस्टम आहे इथली, या सगळ्या या चांगल्या कार्यासाठी मी येणाऱ्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. मला इथे बोलवल्याबद्दल पुनश्च एकदा मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मी आभार प्रदर्शनासाठी डॉक्टर विनीता देशमुख मॅडम यांना विनंती करते. थँक्यू सर. आपण आमच्या सर्व गुणांना आणि आम्हाला सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि समुपदेशनाचा जो विषय निघाला त्या दृष्टीने आपण संस्थेतर्फे अनेक वेळा जे कॅम्प्स ऑर्गनाईज करतो त्यात आपण हाच विषय घेतो की आपले जुने पेशंट आणि नवीन पेशंट यांच्यात सुसंवाद साधण्याचा आणि प्रयत्न करत असतो. पण आपण जसं सांगितलं तसं यापुढे आम्ही हा प्रोग्राम अधिक चांगल्या प्रकारे राबवू. आभार प्रदर्शनाच्या निमित्ताने सर्वात प्रथम मी आभार मानते ते म्हणजे सर्व रुग्णांचं. आज आमच्याकडे इथे प्रत्येक कार्यक्रमाला मुंबई सेंटरचे रुग्ण येतात, पण आज पावसामुळे आम्ही थोडंसं त्यांना यावेळी बोलवलं नाही. तर आमच्या सर्व सेंटर्समधल्या सर्व रुग्णांचे आभार. कारण सरांनी जी गोष्ट सांगितली की विश्वास ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि तो विश्वास रुग्णांकडनं आम्हाला मिळतो, म्हणूनच आम्ही जास्त चांगल्या प्रकारे त्यांची सेवा करू शकतो किंवा त्यांना चिकित्सा देऊ शकतो. त्यामुळे सर्वप्रथम सर्व रुग्णांचे आभार. त्यानंतर हा कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी केवळ आमच्या पुणा सेंटरमधील नाही तर मुंबई सेंटरमधील डॉक्टर श्रीनिवास दातार किंवा आमच्या नगर सेंटर आणि कोल्हापूर सोलापूर सेंटर पाहणारे डॉक्टर गोरे हे सुद्धा इथे आज उपस्थित आहेत, त्यांचेही आभार. याशिवाय आजची जे आपण प्रॉडक्ट्स आपण आज रिलीज केले त्याची जी छोटीशी पुस्तिका आपण केली त्या पुस्तिकेच्या कामासाठी श्याम सरांनी आम्हाला खूप मदत केली. म्हणजे अगदी अल्पावधीत ठरलं आणि त्यांनी त्यामध्ये ते काम मनापासून पूर्ण केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार. याशिवाय भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे सर्व ट्रस्टी की जे नेहमीच आम्हाला सर्व कामांसाठी प्रेरणा देत असतात, असे डॉक्टर प्रशांत सुरूड, ॲडव्होकेट गोरवाडकर आणि डॉक्टर सुकुमार सरदेशमुख, या सगळ्यांचे आभार. ही संस्था म्हणजे फक्त कॅन्सर सेंटर नाही तर यामध्ये अनेक पैलू आहेत. जसं ही शैक्षणिक संस्था आहेत,
तर या शैक्षणिक संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी तयार होत असतात. MDचे स्टुडंट, PhDचे स्टुडंट हेही आम्हाला कॅन्सर रुग्णांची सेवा करण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे आज या कार्यक्रमास उपस्थित असलेले आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी आणि डॉक्टर नेमाडे मॅडम या दोघांचेही मी आभार मानते. अथर्व फार्मसी जी आम्हाला चांगल्या प्रतीची औषधं तयार करून देते, त्या फार्मसीच्या सर्व स्टाफचेही आभार आहेत, कारण त्यांच्याशिवाय आम्ही रुग्णांना चांगल्या प्रतीची औषधं देऊ शकणार नाही. त्यामुळे या सगळ्यांचे आभार. आणि जर कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर मी क्षमा मागते, पण हा एक सामूहिक प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पामध्ये सगळ्यांचंच योगदान महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्यांचा वाटा आहे त्या सगळ्यांचे आभार मानून मी हा कार्यक्रम पूर्ण झाला असं जाहीर करते. एकच शेवटची गोष्ट आहे की मापारी सरांना वेळेअभावी आत्ता सर निघणार आहेत, पण सर्व रुग्णांना एक विनंती आहे की आपण थोडंसं इथे थांबावं. यानंतर अरविंद कुलकर्णी सरांच्या हस्ते आपण आजच्या प्रॉडक्ट्सपैकी प्रॉडक्टमधलं एक प्रॉडक्ट आपण सर्व रुग्णांना एक आजच्या कार्यक्रमाचं एक टोकन म्हणून देणार आहोत. भिडे काकू सगळ्यांचे पेशंटचं जे बोलले नलिनी भिडे म्हणून आहेत, त्या सायंटिस्ट आहेत. आता वय 82 हे बरेच एकदा रिकरन्स झालेला पुन्हा त्यातनं बाहेर पडलं. सुनम कपूरची भेट झालेली, मीनाक्षी गायकवाड यांचं एक वेगळ्याच प्रकारचं ट्युमर आहे त्यांचा, पण नेहमी आपण सोनोग्राफी करून तो कंट्रोलमध्ये आहे ना ह्याची काळजी घेत असतो. ट्रीटमेंट सगळे आपल्याकडे व्यवस्थित मातृत्व योजनेच्या अंतर्गत ब्रेस्ट पेशंट आहेत. गेल्या वर्षी ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे त्यांची. आता सगळे पेट स्कॅन सगळे नॉर्मल व्यवस्थित योजनेमध्ये आपल्याला ट्रीटमेंट घेतली पाहिजे. आम्ही या सर्व रुग्णांनी बसून घ्यावे. आता आपण ICTRCचे डायरेक्टर ऑन्कॉलॉजी डॉक्टर अरविंद कुलकर्णी सर यांच्या हस्ते सर्वायवल डे निमित्त छोटी भेटवस्तू प्रत्येक कॅन्सर योद्ध्यास देणार आहोत. कृपया एकेकाने पुढे यावे. हॅलो हॅलो. आजचा कार्यक्रम फार अभिनव झाला आणि आज आमच्या ऑब्झर्वेशन जे आलं की तुमच्या तुमच्या सगळ्या धैर्य, शौर्य आणि एक फायटिंगची जिद्द आहे
त्याच्यामुळे 90% युद्ध तुम्ही जिंकलेलं आहेत. ॲलोपॅथी ट्रीटमेंट गरज असते, कारण जिथे कॅन्सर एक्सप्रेस होतो ते काढायला तो नाश करायला लागतोच, परंतु परत होऊ नये किंवा तो पसरू नये म्हणून आयुर्वेदाची ट्रीटमेंट जी फार महत्त्वाची आहे ती चांगली आहेच, कारण आयुर्वेद शास्त्र फार गहन आहे, मोठं आहे आणि इथे आमचे सगळे सहकारी त्याचा फार चांगल्या प्रकारे उपयोग करून तुम्हाला बरं करतात. त्याचबरोबर तुमचा विश्वास आणि आमच्या सेंटरचं आश्वासन हे जे इंटरॅक्शन आहे त्याच्यामुळे आपल्या सेंटरचे रिझल्ट इतके चांगले आहेत. आणि हे महाराजांचं स्वप्न, सरदेशमुख महाराज माझ्या जवळ 60-50 वर्ष मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो पहिल्या 73पासून, तर त्यांचं स्वप्न जास्त जास्त पुरं होत चाललं आहे. वटवृक्ष असतो, वटवृक्षाला सीमा नसते. इतर झाडं एकाच ठिकाणी वाढतात, वरती पानं येतात, परंतु वटवृक्ष एकापासून एक वाढत जातो. तसं या सेंटरचं व्हिजन आहे आणि महाराजांच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि सर्व आमच्या सहकार्यांच्यामुळे हे सगळं प्रगती हारत जगन्नाथाचा रथ पुढे चाललेला आहे. आणि तुम्ही त्या रथात आहात आणि आम्हाला तुमची सेवा करायची संधी दिली, याच्यामुळे मी खरोखर आभार मानतो. आणि मुख्यतः धैर्य आणि आश्वासन, डॉक्टरांनी आश्वासन द्यायचं आणि पेशंटनी धैर्याने त्या सामना करायचा, याच्यामुळे दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन कॅन्सर केअर आणि ते तुम्ही सर्वांनी सिद्ध केलेलं आहे. आणि मला खरोखरच तुमचा अभिमान वाटतो. परत प्रत्येकाला धन्यवाद. आणि तुम्ही इथे येऊन सगळ्यांना आम्हाला प्रत्यक्ष उदाहरण दाखवलं. इतर वेळा बरेच मेडिकल डाटा असतो, ग्राफ्स असतात वगैरे, त्यामध्ये लोकांना पुढे पुढे बोर व्हायला लागतं ते, परंतु आजचा विषय अगदीच वेगळा होता आणि हा अभिनव प्रोग्राम सगळ्या स्टाफनी चांगला केलेला आहे. त्याबद्दल मी सगळ्या स्टाफचे पण आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद सर. एकेकाने पुढे यावे यामध्ये. इतके वर्षाला बघतोय आणि एव्हरी टाइम आय गेट मोर रिज्युनेशन किंवा जोरात आहे सगळं. तुम्ही स्पिरिच्युअल ह्याचा पण आम्हाला सांगा की दाखवलं ते फार महत्त्वाचं आहे. स्पिरिट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि स्पिरिच्युअल व्हायला पाहिजे आपल्याला. आणि विश्वासाचं जे गमक आहे ते ज्यांना कॅन्सर होतो ना त्याचं लपवून ठेवतात. दुसऱ्याला सांगायचं नाही, लाज वाटते किंवा काय समाज काय म्हणेल, लाजायचं कशाला, आपण सांगायला पाहिजे आपल्याला काय आजार झालाय. आजार झालाय. तुमच्यामुळे सगळ्यांना उत्साह मिळालेला आहे. थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे. मला नमस्ते. तुमचा पण बरेच दिवस आम्ही दरवर्षी भेटतो तुम्हाला आणि असेच भेटत राहू अशी माझी तुम्ही आलात, तुम्हाला बोलायचा फार चान्स मिळाला नाही, परंतु परत केव्हा तरी मिळेल. आम्ही शुअर अबाउट इट. आणि तुमच्या दर्शनामुळे लोकांना आनंद वाटला. असेच फाईट करतो. आपल्याकडे बरेच पेशंट येतात, मनापासून लांब लांबून येतात आणि इथे इंतजार करतात. त्यांचा खरोखर मला कौतुक वाटतं. प्रत्येकाला जेवढा वेळ देणं आम्हाला शक्य होत नसेल कदाचित, परंतु आपण तुम्ही आल्यामुळेच एक वातावरण चांगलं होतं आणि तुम्हाला आमच्या शुभेच्छा सगळ्यांना. त्यांचं एक भाषण अलौकिकच झालं आज सगळ्यांनी ऐकलंय. त्यांनी जिद्द वगैरे बघतो आपण ते खरोखरच कौतुकास्पद आहे. तुम्ही काय लेक्चर काय करता? मी कॉलेज प्रोफेसर म्हणून जॉब करायचे, आता नाही करत. आणि मग मी आजारी होते म्हणून मेडिकलचे पण 5 वर्षाचा कोर्स कम्प्लीट केला. JNM मेडिकलचा कोर्स सिस्टर JNM JNMचा स्टडी करून अभ्यास करून ते केलं कम्प्लीट. आणि कॉलेज प्रोफेसर म्हणून जॉब करायचे. कुठल्या कॉलेजमध्ये? मी इंदापूरलाच होते, पण बागेश्वर इंग्लिश मिडियमला पण केला, पण नंतर जरा सोडून दिला. आता शांत समाधानी आयुष्य जगते, सगळी स्वप्न पूर्ण करून. प्रोफेसर आहेत आपल्याला पुढे मागे उपयोग होऊ शकेल. आपण टीचिंग प्रोग्राम सुरू केलं तर यात अँबॅसेडर. थँक्यू. नमस्ते ताई. त्या बरं आहे ना? सगळं व्यवस्थित आहे.
तुमच्या सगळ्यांच्याकडून आम्हाला जास्त ऊर्जा मिळते तुमच्यापेक्षा, आणि दॅट इज ग्रेट. ते स्वतः डॉक्टर आहेत आपले शेट्टे काका. अच्छा अच्छा, हो हो हो. हो का? बरोबर. कुठे असतं आपण? बरं, प्युअर आयुर्वेदिक वापरला जास्त तुम्हाला हे आतापर्यंत असं होतं, बरेच आयुर्वेदिक डॉक्टर काही कारणामुळे ते ॲलोपॅथिक जास्त वापरायचे इंजेक्शन देण्यानंतर. पण आमच्या सेंटरचा जो विजन आहे त्याच्यामुळे लोकांना आयुर्वेदिक डॉक्टरांचा एक कॉन्फिडन्स येईल की आयुर्वेदांचा 80-90% बरं होऊ शकतं. आणि साध्या गोष्टीत प्रत्येक वेळेला अँटीबायोटिक आणि अँटी ॲलर्जिक वगैरे काही गरज नाही आहे. बरेचसे रोग चांगल्या जीवनशैलीने पण बरे होतात. मला ताप आला तरी आपण लगेच डॉक्टरकडे धावतो, पण तापात आयुर्वेदाने सांगितलं 2 दिवस उपवास करा, जास्त खाऊ नका, फिरू नका, आणि बरेच ताप बरं होते. त्याच्यामुळे अनेक गोष्टी आयुर्वेदाने ज्या केल्या आहेत त्या फॉलो करण्यासाठी आहे. CA करतेस असं मला वाटतं. गुड छान आहे. आपल्याला अकाउंटंटची गरज लागली तर पुढे येतील आपल्याला. यांचं पण भाषण उत्तम झालं. त्यांचे केस गेले म्हणले त्या, पण तो तसं काय वाटत नाही, काही नाही. पण इतक्या लवकर आले तसं आपण टेस्ट काहीतरी वर दिला असेल. या आमच्या कार्यकर्त्याच आहेत, आमच्या बरोबर काम करतात त्या, आणि त्या आमच्यात राहून सुद्धा त्यांनी तुम्हाला एक ऊर्जा दिली आहे, तर त्यांचे आभार. नमस्ते. तुम्हाला शुभेच्छा सगळ्यांना. त्यांना बघितलं नाही मी अगोदर, परंतु काय नाव आपलं? अच्छा, अरे वा. यांना पण ॲडव्हान्स कॅन्सर होता, पण अजून त्या चांगल्या आहेत आणि याच्या पुढे पण चांगल्या राहतील. नमस्ते. तुम्ही कुठे राहणार ताई? नगरला. आणि या MJPG का आपल्या महात्मा फुले आणि योजना आहे ती पण चांगली आहे. त्याच्यामुळे लोकांना अनेक फायदा घेता येतो, आणि मग त्यांची आयुर्वेदाची ओळख झाल्यानंतर ते जास्त अँबॅसेडर म्हणून काम करतात. तुम्ही कुठे असता? अच्छा, तुम्हीच पेशंट आहे. वाटत नाही तुम्ही पेशंट. ओके, याच्याकडे टाळ्या होऊन द्या एकदा सगळ्या. काय नाव तुमचं? आयुर्वेदिक औषध घेतल्यात आपल्याकडे. पंचकर्मला ऍडमिट आहेत आज दिवशी. अच्छा, तिसऱ्यांदा बरं आहे. तुमच्या पिताश्रीला आमचे नमस्कार सांगा, अजून जास्त शुभेच्छा. आणि फॅमिली सपोर्ट व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही आत खंबीर नातेवाईकांचा फार महत्त्वाचा सपोर्ट असतो. त्या नातेवाईकांशिवाय आपल्याला कुठलेही ट्रीटमेंट ॲलोपॅथी असो आयुर्वेद असो कुठले फार महत्त्वाचे आहे. तर याच्यामुळे यांचा पण सत्कार करणं अतिशय आवश्यक आहे. अजून कोण कोण आहे? आता मी असं म्हणतोय की आपण आपल्या स्टाफला द्यायला तयार करू. मॅडम तुम्ही मॅडम
चला सगळ्यांचे थँक्यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या कार्यक्रमात आपल्याला म्हणजे वेळेअभावी जास्त कार्यक्रम म्हणजे काही सरांना पण त्यांचं मनोगत खरं तर व्यक्त करायचं होतं ते सरांनी आता केलं. पण आपल्या सगळ्यांमध्ये सर्वात सिनियर की ज्यांचा आशीर्वाद आज आपल्याला अत्यंत आवश्यक आहे म्हणजे या विषयातले अधिकारी महाराजांबरोबर अनेक वर्ष काम केलेले आणि अजूनही आपल्याला सर्व प्रकारचं मार्ग म्हणजे अजूनही सर या वयात सरांचं 85+ आहे पण या वयात सर रेडिएशन डिपार्टमेंटला येतात आणि मार्गदर्शन करतात. तर मी सरदेशमुख सरांना सांगते की सरांचा आशीर्वाद सरदेशमुख फॅमिलीचा योगदान आणि त्यांचे परसिस्टंट सेवाभाव गोड स्वभाव आणि सगळ्यांना एकत्र राहण्याची एक हातोटी आहे त्याच्यामुळे फार महत्त्व आहे. आणि मी आय एम वन ऑफ देअर फॅमिली मेंबर. आय एम लाईक एल्डर ब्रदर टू देम आणि थँक्यू फॉर. आज अनासर सर्वांनी आपण सगळे मी सगळ्यांना सांगितलं सर टीमवर्क म्हणून आपण म्हणतो आणि आपल्या टीमचे हेड म्हणून मी देशमुख मॅडमना टीमचे हेड म्हणून देशमुख मॅडमना सगळ्यांना मी जरा खाली उभारतो म्हणजे तुम्हाला हेड म्हणून तुम्ही वरती सगळ्यांतर्फे सगळ्यांनी टाळ्या होऊन द्या जोरात. आता पुढे कार्यक्रम काय चला आता वर जेवणाची सोय आहे.